श्री दत्त जयंती निमित्ताने आज मी दत्तप्रभूंची एक महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे की दत्त महाराज करवीर नगरात म्हणजेच कोल्हापुरात भिक्षा का मागतात. हे बऱ्याच कमी लोकांना माहीत असेल, परंतु यामागचं आध्यात्मिक कारणही जाणून घ्या आणि ज्यांना ही माहिती माहितीच नव्हती त्यांनीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विशेष म्हणजे आश्विन पौर्णिमा आई अंबाबाईचा वार्षिक महाप्रसाद कोल्हापूर हे जसे देवी क्षेत्र म्हणून विख्यात आहे, तसेच दत्तक्षेत्र म्हणून देखील प्रसिद्ध आहे. दत्तगुरूंच्या नित्यक्रमात श्री क्षेत्र करवीर अर्थात कोल्हापूर हे महाराजांचे भिक्षास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. वास्तविक दत्तगुरू म्हणजे साक्षात परब्रह्म. अष्टमहासिद्धी त्यांची नित्यसेवा करतात. अशा परिस्थितीमध्ये हातात सुवर्णपात्र घेऊन भिक्षा मागण्याची ही लीला दत्तगुरू का करतात, याचे उत्तर त्यांच्या स्वतःच्या चरित्रात आहे. कोणत्याही प्रकारचे अन्न शिजवताना कंडणी, पेशणी, मार्जनी, चुल्ली आणि उदककुंभी ही 5 प्रकारची पातक होत असतात. यांना पंचसुना असेही म्हटले जाते. धान्य काढतेवेळी, दळतेवेळी, भांडे घासतेवेळी किंवा धान्य मळतेवेळी, अन्न शिजवतेवेळी, पाणी भरतेवेळी अशा 5 प्रकारच्या कृतीवेळी जी जीव हिंसा घडते त्या हिंसेशिवाय अन्न शिजवणे कठीण असते. परंतु अशा अन्नाला जे पाप लागते त्यातून मुक्त होण्यासाठी यती म्हणजे संन्यासी आणि ब्रह्मचारी या दोघांना तसेच अतिथीला अन्नदान केल्यावरती, वैश्वदेव व इतर देवता कृत्य करून अन्नग्रहण केल्यावरती या पापाची निवृत्ती होते. करवीरातल्या जणांना हे पाप लागू नये म्हणून आपले आजोळ असलेल्या या क्षेत्रामध्ये दत्तप्रभू नित्य भिक्षेला येतात. कोल्हापूरचे ग्रामदैवत असणारे भगवान कपिलेश्वर हे दत्तगुरूंचे मामा, तर कपिलेश्वरांची आणि अनुसया मातेची माता पिता अर्थात कर्दम आणि देवहूती यांचे स्थानसुद्धा कोल्हापुरात वांगीबोळामध्ये आहेत. थोडक्यात अनुसया मातेचे माहेर म्हणजे हे करवीर आणि अशा या आजोळ घरामध्ये नित्य वास्तव्य करणाऱ्या जीवांना कोणत्याही प्रकारचे पातक लागू नये म्हणून दत्तगुरू नित्य ह्या क्षेत्री भिक्षेला येतात. नगरामध्ये भिक्षा मागून झाल्यानंतर नगराच्या बाहेर असलेल्या जयंती नदीच्या तीराच्या थोडं अलीकडं एकविरा मातेच्या मंदिरामागे दत्तगुरू विसावा घेतात व भिक्षा ग्रहण करतात अशी समजूत आहे. याला गोष्टी देणारे दत्त भिक्षालिंग मंदिर आजही बिंदू चौकाच्या पुढे आझाद चौक परिसरात कॉमर्स कॉलेजच्या शेजारी आहे, जिथे पूर्वाभिमुख एकविरीच्या पाठीमागे आयताकृती गाभाऱ्यात उत्तराभिमुख असे त्र्यंबकेश्वराप्रमाणेच 3 लिंग असणारे दत्तगुरूचे भिक्षालिंग आहे. रोज दुपारी माध्यान्ह आरतीच्या वेळेला इथे असंख्य भाविकांची गर्दी असते. दर गुरुवारी व पौर्णिमेला तिथे पालखी सोहळाही संपन्न होतो. दत्त महाराजांच्या शाश्वत अस्तित्वाची प्रचिती आजही तिथे अनेकांना येते. दत्त महाराजांना भिक्षा देताना समावेत अशा स्वरूपात आज करवीर निवासिनीची ही पूजा साकारली जाते. श्री मातृचरणाविंदस्य दास प्रसन्न शक्तिक या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. रामकृष्ण हरी.